तर आज 1 एप्रिल आहे. तर माझा मित्र आज रनिंगला आलेला आहे. भरपूर दिवसानंतर रनिंगला आलेला आहे सचिन. तर रनिंगसाठी तुम्ही कधी पण ना असं एक मातीसारखं ग्राउंड चॉईस करा, जेणेकरून तुम्हाला पायाला दुखापत होणार नाही. आणि कसं आहे, बरेच पोरं रोडवर पळतात, त्यामुळे इंजुरी होते. हे असं नॅचरल असेल ना तर ऑक्सिजन घ्यायलाही शरीराला बरं वाटतं. तर माझा मित्र आणि मी जिकडे रनिंगला जातो तिकडे सगळं फॉरेस्ट एरिया आहे. तिथं बघा दोन व्यक्ती व्यायाम करत आहे. हा सध्या आता डेव्हलप होत चालला एरिया, केशवनगर म्हणून आहे. तर ही डेअरी आहे, हे नॅचरल फॉरेस्ट, थोडंफार आर्मी इलाका आहे. आणि जर तुम्हाला रनिंग करायची असेल ना तर रस्त्या जागी करा, जी अशी माती आहे आणि म्हणजे रस्ता असं कडक नाही, हे नॅचरल आहे आपलं जमिनीसारखं, जेणेकरून तुम्ही इथं पळू शकता, तुम्हाला इंजुरी होणार नाही. आणि पळण्याच्या काही दिवसाआधी ज्याला सवय नाही आहे त्यांनी तर चालावे, एवढं चालावे की शरीर स्वतःहून नंतर पळण्याचे ह्याच्यात यावे. डायरेक्ट पळून इंजुरी या काही गोष्टी नको वाटतात, त्यामुळे डायरेक्ट पळावे नाही, रनिंग करावे नाही डायरेक्ट. तर आम्ही इकडं रनिंगसाठी येतो. आज संडे असल्यामुळं बरीच लोक नाही आली, सुट्टीवर आहे. पण इकडं जे पण राहतात ते येतात सकाळी वर्कआउटसाठी. तर आपण आता एक नेक्स्ट ब्लॉकमध्ये उन्हाळा चालू होत आहे, तर पक्ष्यांसाठी आपण पाण्यासाठी काहीतरी करणार आहे एक दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघा. बरीच लोक इथं रनिंगसाठी. कॅमेरा धूळ पडते हळूहळू. हां, तर आपण इथं पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणार आहे नेक्स्ट ब्लॉकमध्ये. शंकराचं मंदिर आहे, लोकांची भक्ती बघू शकता. सेम केदारनाथ का वाटतं का ना रे सचिन भाऊ. शंकराचं मंदिर आहे, शिवरात्रीला भरपूर गर्दी असते. बघू शकता, आतमध्ये जायला काय नाही, सध्या ते मावशी साफसफाई करतात. बरेच लोक पाहिजे तशी रनिंग, पाहिजे तशी वॉकिंग, सायकलिंग करण्यासाठी बरीच लोक येतात. त्यामुळं ज्यांना कोणाला रनिंग चालू करायची असेल तर सध्या सकाळी उठून वॉकिंग करा, मग हळूहळू रनिंग करा, आणि मग हळूहळू मग डिस्टन्स वाढवा. की हवा आज 1 केलं तर उद्या 4, 5 असं करत मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करा, जेणेकरून तुम्हाला अजून इंटरेस्ट येईल गोष्टीत. वय हे एक नंबर आहे फक्त, आणि फिटनेस करणं खूप गरजेचं आहे. तर आपण इथं ब्लॉग समाप्त करत आहोत. धन्यवाद.